चांगभराच्या जयघोषात ज्योतिबाचा पालखी सोहळा पार, गुलालाची उधळण आणि लाखो भाविकांची उपस्थिती. एआय तंत्रज्ञानामुळे गर्दी आणि वाहतुकीचं नियोजन सुलभ. कोल्हापूर येथे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा चैत्र यात्रेचा मुख्य पालखी सोहळा श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलंच्या जयघोषात, गुलालाच्या उधळणीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सायंकाळी 5:30 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात सुगंधी फुलांनी सजलेली पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडताच भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत वातावरण भक्तिमय केले. पालखी सोहळा गजगतीने मुळमाया यमाई देवी मंदिराकडे रवाना झाला. मार्गावर भाविकांनी दर्शन घेत गुलालाची उधळण केली. यमाई देवी मंदिरात पोहोचल्यानंतर विवाह सोहळा पार पडला. यावेळी आकर्षक फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर उजळून निघाला. रात्री पालखी पुन्हा मुख्य मंदिरात परतल्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी आणि केदार डवरी यांनी पारंपरिक डवरी गीते सादर केली आणि सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात निसरडी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही भाविकांचा उत्साह कायम राहिला. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली. यात्रेनिमित्त चोख बंदोबस्त आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावर्षी यात्रेतील गर्दी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने IIT मंडीच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला. या तंत्रज्ञानामुळे लाखो भाविकांच्या गर्दीवर सतत लक्ष ठेवणे आणि वाहतूक सुरळीत राखणे शक्य झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही 7 ते 8 लाख भाविकांनी उपस्थिती लावत ज्योतिबा यात्रेचा सोहळा भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम ठरला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.